शेतकरी बांधवांनो नमस्कार. शेतीसोबत एखादा पूरक जोड व्यवसाय असावा असं नेहमी म्हटलं जातं. अर्थात अनेक पूरक जोड व्यवसाय शेतकरी बांधव करत असतात. पण यासोबतच जर आपण मेंढी पालन या व्यवसायाचा विचार केला तर यामध्ये आपल्याला चांगली प्रगती साधता येऊ शकते. अर्थात काही वेळेस असं म्हटलं जातं की हा व्यवसाय काहीसा अडचणींचा आहे, पण जर आपण योग्य व्यवस्थापन केलं, बारकाईनं अभ्यास केला, तज्ज्ञांचा सल्ला मार्गदर्शन वेळोवेळी घेतलं तर त्यातून आपल्याला चांगलं यशस्वी होता येतं. सध्या आपण राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातल्या सर्वसमावेशक मेंढी सुधार प्रकल्पात आहोत आणि हा व्यवसाय कसा यशस्वी होऊ शकतो याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. पण या कार्यक्रमाला सुरुवात करताना पाहूया एक ध्वनिचित्रफित. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात स्थैर्य आणणाऱ्या पूरक व्यवसायांमध्ये मेंढीपालन हा आज सर्वात वेगानं वाढणारा पर्याय ठरतोय. कमी भांडवलातून सुरू होणारा, नैसर्गिक चाऱ्यावर सहज वाढणारा आणि बाजारात वर्षभर मागणी असलेला हा व्यवसाय ग्रामीण भागात आर्थिक आधार देतो. मेंढी हा अत्यंत कणखर प्राणी कमी पाण्यात, कमी देखभालीत तग धरतो. त्यामुळे शेतकरी पिकाबरोबर मेंढी पालन अगदी सहज सांभाळू शकतो. मटणाला कायम असलेली बाजारपेठ, कोकरांची जलद वाढ आणि एक मेंढी वर्षात अनेकदा प्रजनन देण्याची क्षमता देते. हे सर्व मिळून या व्यवसायाला चांगला नफा सुद्धा मिळतो. राज्यात मेंढी पालनाला आधुनिक तंत्रज्ञानाचा स्पर्श देण्यासाठी विविध संशोधन प्रकल्प कार्यरत आहेत. सुधारित जातींचं संवर्धन, लसीकरण, परजीवी नियंत्रण, संतुलित आहार आणि वैज्ञानिक व्यवस्थापन या गोष्टींवर भर दिला जात आहे. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास उत्पादन 20 ते 30% सुद्धा वाढू शकतो. ही या क्षेत्राची एक मोठी ताकद आहे आणि याच संदर्भात आज आपण संवाद साधणार आहोत मेंढीपालन सुधार प्रकल्पाचे प्रभारी शास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्रनाथ निमसे यांच्यासोबत. चला तर मग जाणून घेऊयात मेंढी पालनाला पुढची दिशा, नवी शक्यता आणि शाश्वत उत्पन्नाची वाट दाखवणारा हा संवाद नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण मेंढी पालन या व्यवसायाबद्दलची एक ध्वनिचित्रफित पाहिली. या ध्वनिचित्रफितीवरून आपल्याला आजच्या कार्यक्रमाची कल्पना आली असेलच. सध्या आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या सर्वसमावेशक मेंढी सुधार प्रकल्पात आहोत आणि आपल्यासोबत प्रभारी शास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्रनाथ निमसे सर आहेत. सर नमस्कार, आपलं स्वागत. नमस्कार. सुरुवातीला मला आपल्याकडून हेच जाणून घ्यायला आवडेल की मेंढी पालन या व्यवसायाचा जर आपण विचार केला तर सगळ्यात आधी आपल्या महाराष्ट्रात मेंढ्यांच्या नेमक्या कोणत्या प्रजाती आढळतात आणि त्यांची काही गुणधर्म, वैशिष्ट्ये सांगता येतील? हो, नक्कीच. शेतकरी बंधूंनो, आपला महाराष्ट्र हा विविध पशुधनाने समृद्ध असा महाराष्ट्र आहे. यामध्ये गायींच्या 5 विशेष जाती, त्यानंतर शेळींच्या 4 विशेष जाती आणि याशिवाय महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर आढळणारी जी दख्खनी जात आहे, याच्यामध्ये साधारणपणे ते ज्या त्या प्रभागानुसार किंवा ज्या त्या भागानुसार तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आढळतात. यामध्ये जी महत्त्वाची जात आहे ती म्हणजे संगमनेरी. दख्खनी या मेंढीमध्ये नगर जिल्ह्यामध्ये आढळणारी पारनेरी, संगमनेरी, त्यानंतर दक्षिणेमध्ये सोलापूर आणि कोल्हापूरमध्ये आढळणारी सोलापुरी आणि अनुक्रमे कोल्हापुरी, याशिवाय खानदेशामध्ये खानदेशी या वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. याशिवाय विविध वेगवेगळ्या प्रकारचे गुणधर्म असणारी आणि महत्त्वाची दुसरी एक जात म्हणजे मडग्याळ. मडग्याळ ही एक खूप विशिष्ट जात आहे जी की फक्त मटणासाठी प्रसिद्ध आहे. यानंतर ज्या दख्खनी बाकीच्या ज्या मेंढ्या आहेत यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे संगमनेरी असेल, खानदेशी असेल, सोलापुरी असेल, कोल्हापुरी असेल, या दुहेरी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहेत. यामध्ये एक तर लोकर आणि दुसरे म्हणजे मांस उत्पादन. याशिवाय माडग्याळ ही जी जात आहे ही फक्त मांस उत्पादनासाठी आहे. हिच्यामध्ये लोकरीचे प्रमाण खूप कमी प्रमाणात असते, परंतु यातून होणारं जे काही माडग्याळ जातीचं जे विशेष गुणधर्म आहे, यामध्ये तिचं जे काही प्री विनिंग बॉडी वेट गेन म्हणतो आपण, म्हणजे आईपासून कोरडू वेगळं होण्यापर्यंत तिचं साधारणपणे 200 ते 250 ग्रॅम प्रतिदिन इतक्या प्रमाणामध्ये तिचे मांस वाढते. त्यामुळे तिच्या मटणाला विशेष मागणी आहे. पण सर, हे मेंढ्यांच्या गुणधर्माबद्दल झालं, पण मेंढ्यांचे दात बघून आपण त्यांचं वय शोधू शकतो, त्याचा अंदाज लावू शकतो. तर याबद्दल आता आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
शेतकरी बंधूंनो, जे नवउद्योजक मेंढी पालन किंवा शेळी पालनामध्ये प्रवेश करू इच्छितात किंवा व्यवसाय करू इच्छितात, त्यांना बाजारामध्ये हे वेगवेगळ्या नवीन मेंढी खरेदी करताना बऱ्याचदा फसवणूक होण्याची शक्यता असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जनावराचं आपण जे वय ठरवतो ते दातावरनं. तर दातावरनं ठरवण्याच्या ज्या काही पद्धती आहेत त्या आपण थोडक्यात पाहूयात. या ठिकाणी आपण पाहू शकता की कुठल्याही रवंथ करणाऱ्या प्राण्याच्या तोंडामध्ये वरती तुम्हाला वरच्या जबड्यामध्ये समोर दात दिसणार नाहीत, परंतु खालच्या जबड्यामध्ये 4 दातांच्या जोड्या असतात. तर या ठिकाणी ही जी मेंढी आहे हिच्यामध्ये हे सर्व दुधाचे दात आहेत. म्हणजे हिला आपण अदात असंही म्हणतो. 1 ते 1.5 वर्षाच्या आतल्या वयाच्या मेंढीमध्ये सर्व दात हे दुधाचे असतात. त्यानंतर पुढची जी 1.5 वर्ष ते 2 वर्ष वयाची जी मेंढी आहे ती आपण आता पाहूयात. हे बघा, आता या मेंढीमध्ये हे मधले जे 2 दात आहेत याचं एकूणच नवीन आलेले जे दात आहेत हे लगेच लक्षात येतील. दुधाचे दात आहेत ते आकारमानाने थोडे छोटे असतील. जे परमनंट दात ज्याला आपण कायमचे दात म्हणतो हे आकाराने थोडे मोठे आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला साधारणपणे 2 वर्ष वयाची ही मेंढी आहे आणि यामध्ये हे समोरचे 2 दात आता पूर्ण झालेले आहेत. तर या मेंढीचं वय आपण साधारणपणे 1.5 वर्ष ते 2 वर्ष म्हणू शकतो. यानंतर आपण साधारणपणे 3 वर्ष ते 3.5 वर्ष वयाची म्हणजे जिचे 4 दात झालेले आहेत अशी आपण मेंढी पाहूयात. यामध्ये हे आता तुमच्या इथे लक्षात येईल की 1 2 3 4 ही 4 दाते ही परमनंट म्हणजे ज्याला आपण कायमस्वरूपीचे दात आलेले आहेत आणि या ठिकाणी अजूनही दुधाच्या बाजूला 2 जोड्या दुधाच्या दाताच्या शिल्लक आहेत. या मेंढीचं वय हे साधारण 3 वर्षापर्यंत असेल. त्यानंतर ही साधारणपणे 3.5 ते 4 वर्ष वयाची मेंढी आहे. याच्यामध्ये 6 दात झालेले आहेत आणि एकच दाताची जोडी जी दुधाच्या दाताची जोडी आहे ती शिल्लक असलेली आपल्याला दिसेल. याशिवाय या 3 दातांच्या जोड्या म्हणजे एकूण 6 दात हे परमनंट म्हणजे आपण ज्याला कायमस्वरूपीचे दात आलेले आहेत असं आपल्याला दिसून येईल. पण समजा एखाद्या शेतकऱ्याला जर मेंढ्या घ्यायच्या असतील तर त्याने नेमक्या कुठल्या वयातल्या मेंढ्या घेणं हे त्याच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं? हो, हा खूपच चांगला प्रश्न आपण या ठिकाणी विचारला आहे. साधारणपणे तरुण मेंढी आपण खरेदी करावी. यामध्ये आम्ही ज्याला प्रथमच गाभण असलेली किंवा गाभण राहण्यायोग्य लावर ज्याला म्हणतो लागवडी योग्य अशी मेंढी जर आपण खरेदी केली तर ती आपल्या गोठ्यामध्ये जास्त दिवस राहील आणि आपल्याला त्याच्यापासून जास्त दिवस उत्पन्न घेता येईल. परंतु जर आपण 3 किंवा 4 वेतापेक्षा जास्त वयाची म्हणजे ज्याचं वय 5 किंवा 6 वर्ष झालेली जर आपण मेंढी खरेदी केली तर ती आपल्या गोठ्यामध्ये जास्त दिवस राहणार नाही आणि आपल्याला एकूणच तिच्यापासून अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही. तर आपण खरेदी करताना साधारणपणे 3 ते 4 वर्ष वयापर्यंतची मेंढी खरेदी करावी, जेणेकरून तिच्यापासून आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येईल. मेंढ्यांमध्ये आपण वेगवेगळी वयोमर्यादा बघितली, पण जर त्यांचं आयुर्मान जर आपण बघितलं तर एका मेंढीचं वय साधारण किती वर्षांपर्यंत असू शकतं? साधारणपणे जैविक मेंढीचं वय जर म्हटलं तर 12 ते 14 वर्ष वयापर्यंत मेंढ्या जगतात. परंतु आपण जेव्हा पशुधन व्यवसाय करतो त्या ठिकाणी आपल्याला त्याचं प्रोडक्टिव्ह वय म्हणजे ज्या ठिकाणी ज्या उत्पादनक्षम किंवा प्रजोत्पादनक्षम ज्या मेंढ्या आहेत त्याच आपल्या व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर असतात. तर आपल्या गोठ्यामध्ये साधारणपणे 3 वर्ष ते 8 वर्ष वयापर्यंतच्याच मेंढ्या आपण आपल्या गोठ्यामध्ये ठेवायच्या आहेत. 8 वर्षानंतर मेंढ्यामध्ये उत्पादन किंवा प्रजोत्पादनाच्या समस्या निर्माण होतात, ज्याला आपण म्हणतो की गाभण राहण्यासाठी अडचण निर्माण होणे किंवा दुधाची उत्पादकता कमी होणे, लोकरीची उत्पादकता कमी होणे, अशा प्रकारच्या मेंढ्या आपल्या गोठ्यामध्ये सांभाळणे हे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसते. तर या ठिकाणी मला असं नमूद करावं असं वाटतं की साधारणपणे ज्या मेंढ्यांचं वय हे 3 वर्ष ते 8 वर्ष आहे अशाच मेंढ्या आपल्या गोठ्यामध्ये असाव्यात, ज्यामुळं आपला एकूणच गोठा हा उच्च उत्पादन क्षमता असेल आणि आपल्याला जास्तीत जास्त फायदा देईल. शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण मेंढ्यांच्या दातांवरून त्यांचं वय कसं ओळखायचं हे जाणून घेतलं. पण सर, मेंढ्यांचा जर प्रजोत्पादनाचा काळ बघितला तर त्यामध्ये नर मेंढ्याची भूमिका ही महत्त्वाची मानली जाते. तर नर मेंढा जो असतो तो कसा निवडायचा आणि त्याच्यात कुठली वैशिष्ट्ये आपण बघायला हवी?
शेतकरी बंधूंनो, आपल्या गोठ्यामध्ये नराची भूमिका ही 50% असते आणि 50% सर्व माद्यांची असते. आपल्याकडं उत्पादित होणारी जी प्रजा आहे, जी मेंढ्या आहेत, कोकरा आहेत, याच्यामध्ये 50% गुणधर्म नराचे आहेत. म्हणजे जर तुमचा एक नर खराब असेल, तर तुमची 50% म्हणजे ज्याला आपण म्हणू निम्मी प्रजाती खराब होऊ शकते. परंतु जर योग्य प्रकारचा चांगला गुणवंत, जातीवंत नर असेल, त्याचे गुणधर्म चांगले असतील, हे जर व्यवस्थित असतील, तर आपल्या एकूण होणारे उत्पादन हे 50% ने जास्त होऊ शकतं. तर या ठिकाणी आपण चांगला नर निवडायचा कसा, एक आदर्श नर आपल्याकडे आहे, तो आपण साधारणपणे बघूयात. आपण नर निवडताना त्याचे सर्वात महत्त्वाचे, नर हा छातीमध्ये रुंद आणि कमरेकडे निमुळता असावा. याशिवाय त्याचे मागचे जे पाय आहेत, या पायामध्ये कुठल्याही प्रकारची डिफॉर्मिटी किंवा आपण मागच्या पायाने लंगडणारा नसावा. मागचे पाय सदृढ असावेत, पुढचे दोनही पाय सरळ असावेत. याशिवाय त्याची जी वृषणं आहेत, त्याची ठेवण ही चांगल्या प्रकारची असली पाहिजे. याशिवाय त्यामध्ये एकूणच पौरुषत्व गुणधर्म खूप चांगले असले पाहिजेत. नर खरेदी करताना त्याची जो ॲग्रेसिव्हनेस आहे किंवा लागवड करण्याची जी त्याची पौगंड अवस्था आहे, ती आपण पाहायची आहे. याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे की आपण आपल्या नर मेंढ्याचे नियमित रक्त तपासणी करायची आहे, जेणेकरून त्यामध्ये कुठला आजार तर नाही आहे ना. जर काही आजार असेल, त्याची रक्त तपासणीतून काही तसं आढळून आलं, तर ते योग्य वेळी आपण आपल्या गोठ्यामधून काढून टाकायचं आहे, जेणेकरून येणारी प्रजाती ही निकोप, सदृढ आणि आजारी नसणार. या ठिकाणी नर निवडताना आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे नराचे वृषण. तर वृषणाचे साधारणपणे नराच्या वृषणामध्ये शुक्राणूंची निर्मिती होत असते. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की नराचे हे वृषण आहेत आणि हे वृषण हे याचे जे थर्मल रेग्युलेशन आहे, ज्याला आपण योग्य प्रकारचं तापमान त्या ठिकाणी राहण्यासाठी तो एक विशिष्ट रचना त्या ठिकाणी असणार आहे. ते दोनही वृषण हे चांगल्या प्रकारे योग्य वाढ झालेले असलेले असावेत. ते शरीरापासून जास्त दूर किंवा जास्त शरीराला चिकटलेले नसावेत. याशिवाय त्याची एकूणच त्या ठिकाणी असलेले जे शारीरिक रचना आहे, ती आपण व्यवस्थित पाहून घ्यायची आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची त्याला व्यंग नसावे. याशिवाय त्यामध्ये कुठल्याही प्रकारची गाठ नसावी आणि चांगल्या प्रकारचे शुक्राणू आणि त्या ठिकाणी वीर्य निर्मिती व्हावी, अशी अपेक्षेने आपण चांगल्या प्रकारचा सुदृढ नर खरेदी करावा. सर, आपण मेंढ्यांच्या नराबद्दल बोललो, पण सध्या आपण बघितलं तर कोकरांच्या आहाराची प्रक्रिया सुरू आहे. तर कोकरांना सुरुवातीच्या काळात किती प्रमाणात आहार द्यावा लागतो आणि त्याचं व्यवस्थापन इथं कसं होतं? मेंढी पालनामध्ये कोकरांचे व्यवस्थापन, कोकरांची लवकर वाढ होणे, हे आपल्या व्यवसायाच्या यशाचं गमक आहे. तर या ठिकाणी मला नमूद करायला आवडेल की साधारणपणे कोकराची जी वाढ आहे, ती त्याच्या जन्मा अगोदरच सुरू होते. साधारणपणे कोकरू पोटात असताना त्याच्या आईला, गर्भार मातेला जर चांगला आहार मिळाला, तर सुदृढ कोकरू जन्माला येईल. तर यासाठी आपण मेंढी गाभण असताना तिच्या गाभण काळाच्या शेवटच्या काळामध्ये तिला साधारणपणे 100 ते 150 ग्रॅम प्रति मेंढी याप्रमाणे जर आपण तिला विशेष आहार दिला, तर पोटातलं जे कोकरू आहे ते सुदृढ जन्माला येईल. त्यानंतर जन्माला आलेल्या कोकराला जन्माला आल्याबरोबर पोटभर आपण मेंढीच्या चीक पाजायचा आहे, जेणेकरून ज्याला आपण कोलेस्ट्रम म्हणतो, या कोलेस्ट्रम जर आपण योग्य प्रमाणामध्ये मेंढीच्या कोकराला पाजले, तर त्यापासून त्याला रोगप्रतिकारक क्षमता चांगली निर्माण होईल आणि आपलं जे कोकरू आहे ते आजारी पडणार नाही. याशिवाय दुसरी जी बाब आहे, कोकराला आपण साधारणपणे पहिले 3 महिने हे त्याच्या आईबरोबरच ठेवायचं आहे, जेणेकरून त्याला योग्य प्रमाणामध्ये दूध आणि त्याबरोबर आपण आपल्या कोकराला शेंगदाणा पेंड व पशुखाद्य हे पुरेशा प्रमाणामध्ये द्यायचे आहे. त्यासाठी दुसऱ्या महिन्यानंतर 100 ग्रॅम व तिसऱ्या महिन्यानंतर 200 ग्रॅम या प्रमाणामध्ये जर आपण त्या कोकराला पशुखाद्य दिलं, तर त्याची वाढ चांगली होईल. अशा प्रकारे जर आपण आपल्या कोकराचे योग्य त्याच्या पोटात गर्भावस्थेपासून जर योग्य प्रकारे त्याचे आहाराचे नियोजन केले, तर साधारणपणे 3 ते 3.5 महिन्यामध्येच आपल्याला 15 ते 16 किलो तर चांगल्या किमतीचं कोकरू आपल्या गोठ्यामध्ये निर्माण होईल आणि त्याच्या विक्रीनंतर आपल्याला योग्य तो नफा मिळेल आणि आपली जी त्याची गर्भार माता आहे, ज्यापासून ते जन्माला आलंय, ती पुढच्या प्रजननासाठी मुक्त होईल आणि आपल्याला नवीन पुन्हा कोकरू त्यापासून मिळेल.
शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण मेंढ्यांच्या चारण्याबद्दलची माहिती जाणून घेतली. ते व्यवस्थापन कसं होतं हे आपण पाहिलं. पण काही वेळेस सर, मेंढ्यांमध्ये परोपजीवींची वाढ होते आणि त्याचं नियंत्रण करावं लागतं. तर ते कसं करता येतं आणि त्याची काय काळजी आपण त्या बाबतीत घ्यायला हवी? हो, नक्कीच. शेतकरी बंधूंनो, आपण शेळी आणि मेंढी पालनामध्ये आपल्या एक गोष्ट नक्कीच लक्षात येईल, की साधारणपणे दोनही जनावरांमध्ये चरण्यामध्ये एक विशिष्ट फरक आहे. यामध्ये सांगायचं झालं तर शेळी ही साधारणपणे वरचा झाडपाला खाते, जेणेकरून तिला जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी असते. परंतु आपण आत्ताच बघितलं असेल, मेंढ्या चरताना मेंढ्यांची चरण्याची जी सवय आहे, ती एकदम जमिनीलगत चरत असतात. मग जमिनीलगत चरताना त्यांना जंताचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता ही खूप मोठ्या प्रमाणावर असते. मेंढ्यामध्ये जंत निर्मूलन करताना आपण त्यावर जंताचं जे काही औषध देणार आहोत, ते योग्य मात्रेमध्ये द्यायचं आहे, योग्य प्रकारे द्यायचं आहे. एखाद्या जनावराला एखाद्या प्रमाणात जर औषध द्यायचं असेल, तर ते कसं द्यायला हवं? ती देण्याची प्रक्रिया नेमकी कशी असायला हवी? शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी आपण जे काही छोट्या-मोठ्या चुका शेतकरी बांधवांकडून होऊ शकतात किंवा आपण औषधोपचार करताना कोणती काळजी घ्यायची, याविषयी आपण थोडंसं प्रात्यक्षिक पाहूयात. या ठिकाणी आपण पाहू शकतो, की हे जे जंताचं औषध आहे, हे आपल्याला या मेंढीच्या वजनानुसार साधारणपणे 5 मिली देणे गरजेचं आहे. तर 5 मिली घेण्यासाठी साधारणपणे बाजारामध्ये ही जी आपण ज्याला सिरिंज म्हणतो, ही उपलब्ध असते. याच्यामध्ये मार्किंग असतं, म्हणजे आपल्याला किती एम-एल पर्यंत भरायचं आहे. तर या ठिकाणी आपण या मेंढीला 5 मिली औषध आपण पाजणार आहोत. तर साधारणपणे 5 मिली औषध आपण आपल्या सिरिंजमध्ये भरून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण भरलेली सिरिंज ही मेंढीच्या तोंडामध्ये साधारणपणे जिभेवर हात ठेवून जिभेवर पडेल अशा पद्धतीने आपण आपल्या मेंढीचं औषध हे तिला पाजायचं आहे. याशिवाय औषध देताना, जंताचे औषध देताना आपण हे जनावर उपाशी असताना सकाळच्या वेळी द्यायचं आहे. सकाळच्या वेळी औषध जनावर उपाशी असताना जर दिलं, तर त्याचा अपेक्षित परिणाम खूप चांगला दिसून येतो. भरपेट असताना जर औषध दिलं, तर बरेच औषध हे पुन्हा वाया जाण्याची शक्यता असते. त्याचा योग्य तो परिणाम दिसून येत नाही. सर, आपण जंतांच्या बाबतीत ही काळजी घेऊ शकतो. पण काही जनावरं जर आजारी पडत असतील, तर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आपल्याला वेगळी काळजी घ्यावी लागत असेल, तर त्यावेळेस आपण कसं व्यवस्थापन करायला हवं? शेतकरी बंधूंनो, एकूणच आपण चांगल्या प्रकारचं जर जंत निर्मूलन केलं आणि आहाराचं व्यवस्थापन चांगलं केलं, तर आपल्या गोठ्यामध्ये जनावर आजारी पडण्याची शक्यता खूप कमी असते. याशिवाय जर आपण जंत निर्मूलन चांगल्या प्रकारे केलं, जनावराचं लसीकरण योग्य प्रकारे केलं, तर जनावर आजारी खूप कमी पडेल. याशिवाय जर जनावर आजारी पडलं, तर नजीकच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपण त्यावर औषधोपचार करायचा आहे. सर्वच उपचार आपण आपल्या अपुऱ्या ज्ञानाच्या पोटी जर करत गेलो, तर जनावराला त्याचा निश्चितच त्रास होईल. तर योग्य वेळी आपण पशुवैद्यकाच्या सल्ल्याने आपण पुढील उपचार करायचे. सर, आपण कोकरांच्या आणि मेंढ्यांच्या एकूणच आहाराच्या व्यवस्थापनाबद्दल माहिती जाणून घेतली. पण या पूर्ण व्यवस्थापनात त्यांच्या कातरण्याची वेळ सुद्धा योग्य असावी आणि योग्य वेळेत ती प्रक्रिया लोकरीची पूर्ण व्हावी असं म्हटलं जातं. तर या काळात आपण नेमकी काय काळजी घ्यायला हवी? हो, नक्कीच. या ठिकाणी मला मेंढपाळ बंधूंना सुचवावंसं वाटतं, की आपल्या ज्या मेंढी कातरणीच्या ज्या साधारणपणे आपण वर्षभरामध्ये 2दा मेंढीची कातरणी करतो. आणि ही जी आपल्या दख्खनी मेंढी आहे, याच्यामध्ये साधारणपणे कोर्स म्हणजे खडबडीत प्रकारची लोकर आपल्याला मिळते. परंतु ही असणारी जी लोकर आहे, ही जर आपण योग्य वेळी काढली नाही, तर त्याचा मेंढीला त्रासच होत असतो. तर या ठिकाणी मेंढीची कातरणी करताना जी महत्वाची गोष्ट आहे, त्या आपण 2 प्रकारे मेंढीची कातरणी करू शकतो. एक तर कात्रीच्या साहाय्याने, ज्याला आपण मॅन्युअल मेथड म्हणतो, आणि दुसरी यंत्राच्या साहाय्याने, शेअरिंग मशीनच्या साहाय्याने आपण आपल्या मेंढीची कातरणी करत आहोत. यंत्राच्या साहाय्याने कातरणी करतो, या ठिकाणी जी मिळणारी लोकर आहे, तिची गुणवत्ता चांगली राहते आणि आपल्याला त्या मेंढीपासून त्या लोकरीला जो दर आहे, तो चांगला मिळतो. त्यानंतर साधारणपणे मेंढ्या कातरताना आपण जे 2 महिने निवडतो, त्याच्यामध्ये डिसेंबर आणि जून महिन्यामध्ये आपण आपल्या मेंढ्यांची कातरणी करायची आहे. दख्खनी मेंढीच्या लोकरीपासून आपल्याला जान, घोंगडी आणि घरातील कार्पेट असे वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे उपपदार्थ आपण बनवू शकतो.
ज्यामुळे आपल्या लोकरीमध्ये आणखी व्हॅल्यू ॲडिशन होईल. पण जर आपण मेंढ्यांचे रंग बघितले तर काही मेंढ्याही आपल्याला थोड्याशा शुभ्र दिसतात, काहींचे रंग हे थोडेसे गडद बघायला मिळतात. तर ही लोकर काढण्यापूर्वी आपण त्यांची निवड कशी करायला हवी? शेतकरी बंधूंनो, खूपच चांगला प्रश्न आहे. आपण साधारणपणे मेंढीच्या रंगानुसार त्यांची एक विभागणी करायची आहे आणि वेगवेगळ्या रंगाच्या मेंढ्या वेगवेगळ्या प्रकारे त्यांची लोकर वेगवेगळी कातरली गेली पाहिजे. याशिवाय मेंढी कातरण्या अगोदर आपण आदल्या दिवशी जर मेंढ्या स्वच्छ धुतल्या तर त्यातून येणारी जी धूळ आहे ती वेगळी झाल्यामुळे आपल्या लोकर ही उच्च दर्जाची मिळेल. यानंतर ज्या आजारी मेंढ्या आहेत किंवा त्वचा रोग असलेल्या ज्या मेंढ्या असतात तर त्यांची लोकर ही आपण वेगळी कातरणी करून वेगळी ठेवायची आहे. त्या निरोगी मेंढ्यांच्या लोकरीमध्ये त्याचा समावेश न करता आपण चांगली जी लोकर आहे तीच फक्त बाजारामध्ये विक्रीसाठी न्यायची आहे आणि त्वचारोग असलेल्या मेंढ्यांची लोकर ही योग्य प्रकारे ती नष्ट केली पाहिजे. जर आपण कोकरांच्या आहाराचं व्यवस्थापन बघितलं, तो या पूर्ण व्यवस्थापनातला एक महत्त्वाचा घटक होता. पण यासोबतच मेंढ्यांचं चरणं आणि त्यांना ज्यावेळेस आपण अशा मोकळ्या वावरात सोडतो, तर ती प्रक्रिया सुद्धा खूप महत्त्वाची असते. तर या काळात शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी आणि शेतकऱ्यांनी ज्यावेळेस हे व्यवस्थापन ते चरण्याचं करतात, तर ते कसं असायला हवं? हो, नक्कीच. आपण नियमितपणे आपली जनावरं शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी नेत असतो. परंतु यामध्ये शेतकरी काही बाबतीत जर काळजी घेतली तर नक्कीच आपल्याला आपला कळप हा निरोगी आणि चांगल्या प्रकारे चारता येईल. यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पहाटेच्या वेळी हिवाळ्यामध्ये चाऱ्यावर दव असतं किंवा गवतावर दव असतं, त्यावेळी आपण ती वेळ टाळायची आहे. याशिवाय गोगलगाईचा प्रादुर्भाव असलेल्या परिसरामध्ये आपण आपल्या मेंढ्या चारायच्या नाही आहेत, ही एक काळजी घ्यायची आहे. याशिवाय उन्हाळ्यामध्ये सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरापर्यंत मेंढ्या चारायच्या आहेत. तर दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी त्या मेंढ्या झाडाच्या सावलीला कशा राहतील अशी आपण काळजी घ्यायची आहे. याशिवाय पावसाळ्यामध्ये मेंढ्या चारताना त्या काळ्या जमिनीत न चारता मुरमाड जमिनीवर जर आपण त्या मेंढ्या चारल्या तर त्याचा खूप आपल्याला फायदा दिसून येईल. आपल्या मेंढ्यांना जर नियमित आठवड्यातून एकदा जर लिंबाचा डहाळा घातला तर तो एक आयुर्वेदिक औषधी गुणधर्म त्यामध्ये असल्यामुळे आपल्या मेंढ्यांचं जंत निर्मूलन आपोआप होईल आणि त्याची पौष्टिकताही आपल्या मेंढीसाठी फायदेशीर राहील. पण सर, या कार्यक्रमाच्या आता अंतिम टप्प्यात अनेक पशुपालक, मेंढीपालक हा कार्यक्रम बघत असतील, तर त्यांना तुम्ही अशी कुठली महत्त्वाची सूत्र सांगाल, की ज्या माध्यमातून ते आपला हा व्यवसाय यशस्वी करू शकतील? हे बघा, शेतकरी बंधूंनो, आपण मेंढी पालन करत असताना एक पंचसूत्री लक्षात घ्यायची आहे. त्या म्हणजे योग्य वयातील मेंढीची खरेदी, त्यानंतर नराची योग्य निवड, जंताचं निर्मूलन, योग्य लसीकरण आणि चारण्याच्या वेळा. ह्या जर 5 गोष्टी आपण व्यवस्थित सांभाळल्या तर या पंचसूत्रीतून आपण आपला मेंढी पालन व्यवसाय हा नफ्यात आणू आणि एक चांगल्या प्रकारचे प्रथिनं असलेलं मांस हे आपण आपल्या समाजाला देऊ शकू. सर, आज आपण खूप महत्त्वाचा वेळ दिलात आणि खूप मोलाचं मार्गदर्शन सगळ्याच पशुपालकांना केलं. अर्थात जे शेळीपालक आहेत ते सुद्धा उद्या या व्यवसायात येऊ शकतात आणि सोबतच जे मेंढीपालक आहेत त्यांना सुद्धा आपण ही जी पंचसूत्री सांगितलीत त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आपण मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद.